लाडक्या बहिणींसाठी या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची अपडेट। 2 हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले। 2 हप्त्याचे पैसे किती होतात? 1500 रुपये प्लस 1500 रुपये, म्हणजे 2 हप्त्याचे पैसे होतात तुमचे 3000 रुपये। आता लाडक्या बहिणींना 3000 रुपये येणे सुरू झाले। हे बघा, जून हप्ता प्लस जुलै हप्ता, हे जे काही 2 हप्ते आहेत ना, या 2 हप्ते, या 2 महिन्याचे जे काही पैसे आहेत ना बहिणींनो, थेट खात्यात जमा होणे सुरू झाले। थेट हे बघा, डायरेक्ट 3000 रुपये लाडक्या बहिणींनो, डायरेक्ट 3000 रुपये। सर्वात मोठी आनंदाची अपडेट आलेली आहे। व्हिडिओ पूर्ण बघा। तसेच लाडक्या बहिणींना अजून एक मोठी खुशखबर, परंतु त्या कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहेत 2500 रुपये, त्याबद्दल पण माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। 2500 रुपये मिळणार आहे। मोठा निर्णय घेण्यात आला। लाडक्या बहिणींना 2500 रुपये पण मिळणार आहेत। तर कोणत्या लाडक्या बहिणींना हे 2500 रुपये मिळणार आहेत, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला ना तरच तुम्हाला समजेल। तुम्ही काय करतात, व्हिडिओ सुरुवातीला बघतात, पूर्ण व्हिडिओ बघत नाही, त्यामुळे तुम्हाला काही समजत नाही। त्यामुळे शेवटपर्यंत जे पण व्हिडिओ बघतात त्यांना सर्व माहिती समजते की हे 2500 रुपये कशाचे आहेत, 3000 रुपये 2 महिन्याचे कसे मिळत आहे, कोणाला मिळाले, सर्व गोष्टी त्यांना समजतात। परंतु तुम्ही काय करतात, व्हिडिओ पूर्ण बघत नाही, मग तुम्ही कमेंट करत बसतात। तसं करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा, तरच तुम्हाला माहिती समजेल की हे 2500 रुपये कोणाला मिळणार आहे, ते कसे मिळणार आहेत, आणि 3000 रुपये सुरू झाले त्याबद्दल पण माहिती मिळणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा फक्त तुम्ही। चला आपण सर्व माहिती आता जाणून घेऊया। तर लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आहे, आनंदाची अपडेट आहे। हे बघा, ज्यांना पैसे आले असतील त्यांनी यस टाईप करा, कारण आता पैसे येणे सुरू झालेले आहे। आणि ज्यांना पैसे आले नसतील त्यांनी नो टाईप करा, म्हणजे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये भरभरून माहिती सांगा, म्हणजे सर्वांना समजेल की पैसे आले की नाही। हे बघा, भरपूर दिवसापासून आपण सर्वच जण जून हप्त्याची वाट बघत होतो, जून महिन्याची वाट बघत होतो। जून महिना तर सुरू झाला, परंतु पैसेच आले नाही ना जूनचे। तर त्यामुळे बघा, 20 तारखेला सांगितलं होतं 20 तारखेला पैसे देतील, परंतु 20 तारखेला काही पैसे आले नाहीत। परंतु आता थेट बहिणींनो, तुम्हाला 2 हप्त्याचे 3000 रुपये मिळणार आहेत। या संदर्भात सर्वात मोठे अपडेट। हे बघा, कोणाकोणाला पैसे आले ते आपण समजून घेणार आहोत। तुमच्या खात्यात जरी पैसे जमा झाले नसतील तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा बहिणींनो, माहिती तुमच्यासाठी आहे, कामाची माहिती आहे, सर्व लाडक्या बहिणींसाठी ही माहिती आहे। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा। तसेच आपण या व्हिडिओमध्ये 2500 रुपये कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे त्याबद्दल पण माहिती आपण समजून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। तसेच लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर तुम्हाला माहिती मिळतेच आपल्या चॅनलवर, परंतु आजच्या ज्या काही ताज्या बातम्या आहेत, आजच्या ताज्या बातम्या, तर आजच्या ज्या काही ताज्या बातम्या आहेत, कामाच्या बातम्या आहेत, त्या ताज्या बातम्या पण आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मोठ्या बातम्या आहेत, सर्व ज्या काही बातम्या मी तुम्हाला सांगणार आहे ना आता, सर्व मोठ्या बातम्या आहेत। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, अतिशय दमदार माहिती आहे आणि सर्व लाडक्या बहिणींसाठी ही माहिती महत्त्वाची आहे। त्यामुळे तुम्ही सर्वांनी व्हिडिओ इथून पूर्ण बघा, सर्व कामाची माहिती आहे। हे बघा, ज्या बहिणी पात्र आहेत, आता पात्र आणि अपात्र अशा 2 गोष्टी आहेत बरं, तुम्हाला माहीतच असेल। म्हणजे पात्र म्हणजे त्या बहिणी ज्यांना दर महिन्याला 1500 रुपये येतात, आणि अपात्र म्हणजे ज्या बहिणींचा हप्ता बंद करण्यात आला। आलं तुमच्या लक्षात? आता ज्या बहिणींचा हप्ता बंद करण्यात आलेला आहे त्यांना तर आता पैसे मिळणारच नाही। आणि बघा, जून हप्ता जो आहे, जून हप्ता किंवा जुलै हप्ता, हे जे काही पैसे आहेत ना, आता काही बहिणींना हे पैसे मिळणारच नाही, कारण त्या बहिणींना अपात्र करण्यात आलेलं आहे। अपात्रतेचे कारण तुम्हाला माहीत आहे, 4 चाकी वाहन असेल, 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न जास्त असेल, आणि काही अजून निकष आहेत, त्या निकषाच्या वर देऊन गेले असेल तर तुम्हाला अपात्र करण्यात आलेलं आहे। हो, आता ज्या बहिणी पात्र आहेत त्यांनाच पैसे मिळतील, एवढं लक्षात घ्या। चला आता बघूया आपण 3000 रुपये कोणाकोणाला आले त्याबद्दल जी माहिती आलेली आहे ती माहिती आता तुम्ही बघा। लाडक्या बहिणींनो, आता महत्त्वाची माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये। सर्वात मोठी अपडेट आहे, मोठी खुशखबर आहे, आणि ही अपडेट अजूनपर्यंत तुम्हाला कोणीच सांगितले नसेल। तर बघा, ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्या खात्यात 3000 रुपये थेट
आता हे 2 हप्त्याचे पैसे आहेत, डायरेक्ट 2 हप्त्याचे. जून आणि जुलै या 2 महिन्याचे हे पैसे आहेत 3000 रुपये. तुम्ही पहिले जून हप्त्याचीच वाट बघत होते, परंतु आता तुम्हाला जून प्लस जुलै या 2 महिन्याचे पैसे एकत्र दिले जात आहे. ही सर्वात मोठी खुशखबर आहे बहिणींनो, खुशखबर. व्हिडिओ पूर्ण बघा. आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. बातम्या पण महत्त्वाच्या आहेत तुमच्यासाठी. आजच्या कामाच्या बातम्या पण जाणून घ्या. भावांनो बहिणींनो सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा, कारण सर्वांसाठी हा व्हिडिओ आहे. कारण पुढे महत्त्वाच्या ताज्या बातम्या फारच महत्त्वाच्या आहेत, त्या बातम्या पण आपण समजून घेणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे कोणत्या बहिणींना 2500 रुपये मिळत आहे ते पण आपण समजून घेऊया. तर 2500 रुपये संदर्भात पण माहिती महत्त्वाची आहे. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. सर्व माहिती त्याबद्दल पण तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चला सर्व माहिती आपण जाणून घेऊया. आता माझी फक्त एकच विनंती आहे, तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जरी नवीन असाल ना तर चॅनल पण सबस्क्राईब करा आणि घंटीचं बेल आयकॉन प्रेस करून ऑल नॉर्थ ते सिलेक्ट करा. चला आता तुम्हाला सर्व काही माहिती मी आता सांगतो. तर तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती आता जी माहिती आपण समजून घेणार आहोत बघा. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. मात्र जून 2025चा हप्ता अद्याप जमा झालेला नाही. महिलांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. जून महिना संपण्यास आता काही दिवस उरले होते, तरी पण जून महिन्यात देखील पैसे आलेच नाही. त्यामुळे आता जून आणि जुलैचे हप्ते एकत्र जमा होण्याची शक्यता जोर धरू लागली आहे. म्हणजे 3000 रुपये थेट लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 रुपये येतील अशी माहिती आता समोर येत आहे. आणि ती अपडेट जी आहे ती अपडेट समजून घ्या. आणि कोणाकोणाला पैसे आले, तुम्हाला जरी पैसे आले नसतील तर व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला मी त्याबद्दल पण माहिती देतो, काळजी करू नका. हे बघा, यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सरकारकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा न झाल्याने संभ्रम वाढत आहे. यापूर्वी 2 हप्ते एकत्र जमा. हे बघा, लाडकी बहीण योजनेच्या आतापर्यंतच्या प्रवासात अशा घटना घडल्या आहेत जिथे 2 महिन्याचे हप्ते एकाच वेळी जमा करण्यात आले आहेत. मागच्या वेळी तुम्हाला 2-2 महिन्याचे पैसे एकत्र दिलेले आहेत. 3000 रुपये तुमच्या खात्यात आलेले आहेत. बरोबर, तुम्हाला सर्वांना माहीत आहे 2-2 महिन्याचे पैसे देखील तुमच्या खात्यात 3000 रुपये आलेले आहेत बहिणींनो. त्याचप्रमाणे आता देखील जून प्लस जुलै 1500 प्लस 3000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. आता हे बघा, त्याबद्दलच माहिती आलेलं आहे. हे बघा, उदाहरणार्थ मे 2025चा हप्ता जूनच्या पहिल्या आठवड्यात जमा झाला होता. त्यामुळे आता जून आणि जुलैचे हप्ते एकत्र म्हणजेच 3000 रुपये जुलै महिन्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बघा, तर जून आणि जुलै या 2 हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात आता जुलै महिन्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वीच्या अनुभवामुळे ही शक्यता नाकारता येत नाही, परंतु सरकारने याबाबत स्पष्टता आणणे गरजेचे आहे. बघा, शासनाने याबद्दल खुलासा करायला पाहिजे, कारण अजूनपर्यंत घोषणा या संदर्भात झालीच नाही. जून हप्त्यासंदर्भात घोषणा झाली नाही, तर याबद्दल घोषणा वगैरे द्यायला पाहिजे की 2 हप्ते देत आहेत की 1 हप्ते देत आहेत. फक्त जूनचा हप्ता देत असाल तर जूनच्या हप्त्याबद्दल काहीतरी घोषणा करायला पाहिजे होती. आणि जूनचा हप्ता येऊन जायला पाहिजे होता आतापर्यंत, परंतु जूनचा हप्ता आलाच नाही. मग आता जूनचा हप्ता जुलैसोबत मिळणार का, म्हणजे एकत्र 3000 रुपये मिळणार का, याबद्दल स्पष्टता द्यायला पाहिजे सरकारने. आणि याबद्दल घोषणा करायला पाहिजे ना, बरोबर आहे की नाही, घोषणा करायला पाहिजे होती. परंतु अद्याप या संदर्भात अपडेट कुठलीच आलेली नाही. परंतु आता बघा, जी माहिती आपल्याकडे आलेली आहे पैसे येणे सुरूबद्दल आपण सर्व माहिती बघूया. आणि 2500 रुपये बहिणींना कशी मिळणार त्याबद्दल पण माहिती आपण समजून घेऊया. बघा, ती माहिती आता सर्वांनी इथून व्हिडिओ पूर्ण बघा. पुढे बघा, महत्त्वाची माहिती. तर बघा, महिला व बाल विकास मंत्र्यांकडून घोषणेची प्रतीक्षा. आता बघा, महिला व बाल विकास मंत्री जे आहेत आदिती तटकरे मॅडम यांनी यापूर्वी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत स्वतः घोषणा केल्या आहेत. त्यानंतरच संबंधित हप्त्याची रक्कम महिलांच्या खात्यात जमा होते. मात्र जून 2025च्या हप्त्याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. जून महिना संपलेला आहे, तरी पण आता काही पैसे संदर्भात अपडेट झालीच नाही. बघा, जून जुलैचे हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता आता वर्तवली गेलेली
आहे. हे बघा जून महिना संपलेला आहे, तरी पण आता अजूनपर्यंत जून हप्त्याचे पैसे जरी 1500 रुपये आले नसतील तर त्याबद्दल माहिती समजून घ्या. आता तुम्हाला जूनचे 1500 रुपये आणि जुलैचे 1500 रुपये, 1500 आणि 1500 किती होतात? 3000 रुपये. तर आता थेट तुमच्या खात्यात 3000 रुपये येतील. हे बघा जुलै महिन्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता बघा इथे काय म्हटलेलं आहे की जून आणि जुलैचे हप्ते एकत्रितपणे म्हणजेच 3000 रुपये जुलै महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे. यापूर्वी असा अनुभव असल्याने ही शक्यता नाकारता येत नाही. ओके, तर बघा सरकारने याबाबत अधिकृत माहिती जाहीर करावी अशी मागणी महिलांकडून होत आहे. बघा या संदर्भात अशी माहिती द्यायला पाहिजे की खरंच तुम्ही 3000 रुपये द्याल का 2 महिन्याचे, तर याबद्दल स्पष्टता द्यायला पाहिजे होती, परंतु अजून या संदर्भात स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे सर्वजण वाट बघत आहेत की पैसे कधी येतील. तर बघा लाडक्या बहिणींनो नीटपणे समजून घ्या. आता माहिती मी तुम्हाला काय सांगताय. हे बघा तर जून आणि जुलै, जून प्लस जुलै या 2 हप्त्याचे जरी पैसे एकत्र द्यायचे असतील 3000 रुपये, तर या संदर्भात शासनाने घोषणा करायला पाहिजे. परंतु पहिले आता घोषणा होत होती, परंतु या वेळेस तर घोषणा पण झाली नाही, काहीच अपडेट आले नाही. त्यामुळे सर्वजण वाट बघत आहेत की कधी घोषणा होईल, कधी पैसे येतील. परंतु बघा बहिणींनो, जून हप्त्याचे पैसे जरी एकत्र येतील 1500 रुपये, तर मग ते आतापर्यंत येऊन जायला पाहिजे होते. परंतु आता जून हप्त्याचा जो काही पैसे आहेत ते लेट झाले, त्यामुळे जुलै हप्त्यासोबत हे पैसे मिळतील का असं सर्वजण आता म्हणत आहे. सर्व लाडक्या बहिणींमध्ये हीच चर्चा सुरू झाली आहे की 3000 रुपये मिळतील म्हणून. आता बघू काय होतं काय नाही, कारण हे अजून सांगताच येणार नाही, कारण घोषणाच झाली नाही. त्यामुळे मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करून सांगतो, पैसे जरी अजूनपर्यंत कोणालाच आले नसतील तर टेन्शन घेऊ नका. आणि ज्यांना कोणाला जरी आले असतील तर बघा अचानकपणे केव्हा पण पैसे येऊ शकतात. म्हणजे पैसे आल्यावर लगेच मला कमेंट करून सांगा, म्हणजे सर्वांना समजायला पाहिजे. ओके, सांगता येत नाही बहिणींनो, अचानकपणे कोणत्याही क्षणी आता लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. मग ते जूनचे 1500 पण जमा होऊ शकतात, नाही तर सांगता येत नाही जून आणि जुलैचे 3000 रुपये पण जमा होऊ शकतात. ओके, कुठलेच अपडेट आलेले नाही, परंतु सांगता येत नाही, अचानकपणे होऊ शकतं. आणि असं काही एकाच वेळेस हे होत आहे असं नाही. 3,000 रुपये तुम्हाला मागच्या वेळी पण मिळालेले आहेत, 2-2 महिन्याचे 2 हप्ते एकत्र मिळालेले आहेत. त्यामुळे हे नाकारता येत नाही की तुम्हाला 3000 रुपये पण मिळू शकतात. ओके, सांगता येत नाही, अचानकपणे पैसे तुमच्या खात्यात आता येणार आहेत. ठीक आहे, पैसे आल्यावर तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. चला आजच्या ताज्या बातम्या बघा. 2500 रुपये कोणत्या बहिणींना मिळणार आहेत त्याबद्दलची माहिती आलेली आहे, ती माहिती आपण समजून घेऊया. बघा ती माहिती. तर लाडक्या बहिणींनो आता आपण आजच्या ताज्या बातम्या बघणार आहोत. पहिली सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे. लाडक्या बहिणींना मिळणार 2500 रुपये, मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा. आता बघा लाडक्या बहिणींना 2500 रुपये मिळणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी जी काही मोठी घोषणा केली ती माहिती समजून घ्या. हे बघा विविध राज्य सरकारने महिलांसाठी खास योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक मदत केली जाते. महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ओडिशा सरकारने सुभद्रा योजना आणि मध्य प्रदेश सरकारने लाडली बहिणा योजना सुरू केली आहे. बरोबर. त्यानंतर आता दिल्ली सरकार देखील लवकरच महिला समृद्धी योजना सुरू करणार आहे. या योजनेत महिलांना 2500 रुपये मिळणार आहेत. याबाबत दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे. बघा दिल्लीचे जे काही मुख्यमंत्री आहेत त्यांनी ही माहिती दिली. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सांगितलं की त्यांचे हे बघा रेखा गुप्ता यांनी काय माहिती दिली तर त्यांनी सांगितलं की त्यांचे सरकार महिला समृद्धी योजना लागू करण्यासाठी काम करत आहे. आता बघा दिल्लीत देखील आता महिला समृद्धी योजना आता सुरू होणार आहे आणि ही योजना लागू करण्यासाठी काम करत आहेत. लवकरच शहरातील पात्र महिलांना 2500 रुपये देणार आहे. यामध्ये एकच समस्या अशी आहे की गेल्या 12-14 वर्षात दिल्लीत एकही योजना रेशन कार्ड जारी करण्यात आली नाही. त्यामुळेच कोणत्याही कल्याणकारी योजनेत नवीन लाभार्थी जोडता आले नाहीत. बघा तर आता दिल्लीत पण आता योजना सुरू होणार आहे. जसे आपल्याकडे लाडकी बहीण योजनेमार्फत 1500 रुपये मिळतात, तसं दिल्लीमध्ये लाडक्या बहिणींना बघा महिला समृद्धी योजनेमार्फत 2500 रुपये दरमहा मिळणार आहे. दरमहा 2500 रुपये मिळणार आहेत. तर ही सर्वात मोठी अपडेट आहे, सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. पुढे बघा महत्त्वाची माहिती.
तर हे बघा, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की ही योजना पूर्णपणे राबवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, जेणेकरून रेशन कार्ड नसलेल्या पात्र लोकांनाही या योजनेचा लाभ घेता येईल। बघा, ज्यांच्याकडे रेशन कार्ड नसेल त्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येईल। ही योजना अंमलात आणण्यासाठी काम सुरू आहे, लवकरच ही योजना सुरू केली जाईल। बघा, तर ही जी काही योजना मी तुम्हाला सांगितली आता, मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली। तर मुख्यमंत्र्यांनी कुठे घोषणा केली, तर बघा, दिल्लीचे मुख्यमंत्री जे आहेत रेखा गुप्तांनी ही घोषणा केलेली आहे की आता लाडक्या बहिणींना आम्ही 2500 रुपये देऊ, म्हणजे महिला समृद्धी योजनेमार्फत 2500 रुपये तिथे मिळणार आहे। परंतु ही योजना आता अजून सुरू नाही, परंतु लवकरच सुरू होणार आहे। ज्यांच्याजवळ रेशन कार्ड नाही त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे, त्यामुळे काम चालू आहे आणि लवकरच ही दिल्लीत योजना सुरू होणार आहे। चला, या योजनेसंदर्भात माहिती समजली तुम्हाला। पुढील माहिती बघा, 2500 रुपये संदर्भात अपडेट समजली। चला आता पुढील बातमी बघा। चला आता बातमी नंबर 2 बघा, सर्वात मोठी बातमी आहे बातमी नंबर 2। सिंधू पाणी करार, पाकिस्तानला पुन्हा मोठा दणका। हे बघा, ट्रिब्युनलाचा तो महत्त्वपूर्ण निर्णय भारताने नाकारला। बघा, जम्मू आणि काश्मीरमध्ये किशनगंगा आणि रॅटले जलविद्युत प्रकल्पाशी संबंधित लवाद न्यायाधिकरणाचा निर्णय भारत सरकारकडून पूर्णपणे नाकारला आहे। हे न्यायाधिकरण 1960च्या सिंधू जल कराराअंतर्गत स्थापन करण्यात आले होते, परंतु भारताने ते बेकायदेशीर आणि कराराचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे। सरकारने स्पष्ट केले की या न्यायाधिकरणाच्या कोणत्याही निर्णयाला कायदेशीर वैधता नाही। यामुळे पाकिस्तानला पुन्हा एक मोठा दणका बसलेला आहे। ओके, भारत सरकारने आपल्या निवेदनात म्हटले की या तथाकथित न्यायाधिकरणाची स्थापना ही सिंधू पाणी कराराच्या नियमाचे उल्लंघन आहे। भारताने कधीही ते मान्य केले नाही, त्यामुळे त्यांचे कोणतेही निर्णय बेकायदेशीर आहेत। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांनी हा करार स्थगित केल्याचेही भारताने पुनरुच्चार केले। भारताचे म्हणणे आहे की जोपर्यंत पाकिस्तान सीमेपलीकडून होणारा दहशतवाद पूर्णपणे थांबवत नाहीत तोपर्यंत कराराचे कोणतेही बंधन स्वीकारण्यास बाधिल नाही। बघा, तर अशा पद्धतीने ही माहिती आली होती आणि अजून पाकिस्तानला पुन्हा दणका देण्यात आलेला आहे। सर्वात मोठी बातमी होती ही पण। चला, ही बातमी पण तुम्हाला समजली। सिंधू पाणी करार आणि पाकिस्तानला पुन्हा मोठा दणका, ट्रिब्युनलाचा तो महत्त्वपूर्ण निर्णय भारताने नाकारलेला आहे, त्या संदर्भात ही महत्त्वाची बातमी होती। चला आता बातमी नंबर पुढील बघा, सर्वात मोठी बातमी आहे पुढे। चला बातमी बघा पुढील। चला बातमी नंबर 3 बघा आता। चीनचा पाकिस्तानला मोठा धक्का, घेतला मोठा निर्णय, मित्र राष्ट्राचा टप्प्यात आणून कार्यक्रम। बघा, सर्वात मोठी बातमी आहे ही देखील। देश विदेशातील आपण बातम्या बघत आहोत, महत्त्वाच्या बातम्या आहेत। आणि बघा, चीनचा पाकिस्तानला मोठा धक्का। हे बघा, आता चीननेच पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे। आता पाकिस्तान चीन करत असतं, परंतु आता चीननेच पाकिस्तानला मोठा धक्का दिला आणि घेतला मोठा निर्णय, मित्र राष्ट्राच्या टप्प्यात आणून कार्यक्रम केलेला आहे। तर काय अपडेट आहे, काय मोठी बातमी समोर आलेली आहे, ती बातमी आपण समजून घेऊया। हे बघा, तर चीनने पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे। तर आपल्या सैन्याची ताकद वाढवण्याच्या पाकिस्तानाच्या स्वप्नावर चीनने पाणी फिरवलं आहे। चीनने पाकिस्तानला केवळ हायपरसॉनिक मिसाईल देण्यास नकारच दिला नाही, तर त्याचं तंत्रज्ञान ट्रान्सफर करण्यास देखील स्पष्ट नकार दिला आहे। बघा, हा सर्वात मोठा निर्णय आहे। तर बघा, जे काही मिसाईल आहे ते देण्यास नकार दिला आहे आता चीनने पाकिस्तानला। बघा, भलतं चीन करत होतं नाही पाकिस्तान, आता चीननेच त्याला मोठा धक्का दिला। तर मिसाईल देण्यास नकार दिला आहे, तर तंत्रज्ञान ट्रान्सफर करण्यास देखील स्पष्ट नकार दिला आहे। पुढे बघा, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चीनने पाकिस्तानला स्पष्ट शब्दात सांगितले की
हायपरसॉनिक मिसाईलची निर्यात होणार नाही. बघा, डायरेक्टली स्पष्ट सांगितलं की हायपरसॉनिक मिसाईलची निर्यात होणार नाही. तसेच त्यांचं तंत्रज्ञान ट्रान्सफर देखील होणार नाही आणि तंत्रज्ञान पण आम्हीच ट्रान्सफर करणार नाही असं चीनने म्हटलेलं आहे. पुढे बघा, तर पाकिस्तानची गेल्या अनेक वर्षापासूनची अशी इच्छा आहे की चीनने आपल्याला हायपरसॉनिक मिसाईल द्याव्यात. या मिसाईल उपलब्ध झाल्यास आपल्याला भारताचा सामना करता येईल. परंतु चीनने पाकिस्तानच्या या आशेवर झटक्यात पाणी फिरवलं आहे. चीनने पाकिस्तानला आपल्या या मिसाईल देण्यास नकार दिला आहे. तसेच या मिसाईलचं तंत्रज्ञान देण्यास देखील नकार दिला आहे. हा पाकिस्तानसाठी मोठा धक्का मानला जात आहे. आणि बघा, इथे पाकिस्तान म्हणत आहे की जरी आम्हाला जे काही मिसाईल आहे हायपरसॉनिक मिसाईल जरी दिले तर आम्ही भारताचा सामना करू. तर बघा, तुमच्या पिढ्यानपिढ्या निघून जातील परंतु भारताचा सामना तुमच्याकडून होणारच नाही. कारण तुम्ही केवढे पण मिसाईल आणा, केवढे पण मिसाईल घ्या, तुमचा टप्प्यात कार्यक्रम आम्ही बरोबर करू. भारत तुमचा टप्प्यात कार्यक्रम करेल. किती पण तुम्ही मिसाईल घ्या, चीनपासून घ्या किंवा अमेरिकेपासून घ्या, पण भारताच्या नांदी लागलात तर आम्ही भारतवाले तुमचा बरोबर कार्यक्रम करू. आता बघा, जी बातमी समोर आली ती आता चीनने देखील आता मोठा धक्का पाकिस्तानला दिलेला आहे की आम्ही मिसाईल तुम्हाला देऊ नये असं चीनने म्हटलेलं आहे. चला, ही बातमी तुम्हाला समजली. आता पुढील शेवटची बातमी बघा, महत्त्वाची बातमी आहे. चला, बातमी नंबर 4 आहे, शेवटची बातमी आहे. एवढी शेवटची बातमी बघून जा, मग आपण व्हिडिओ थांबूया. बघा, सर्वात मोठी बातमी आहे. तर सोसायटीतील फ्लॅटचाही आता 7/12 फ्लॅट मालकांसाठी खुशखबर आहे. फ्लॅटसाठी आता व्हर्टिकल 7/12. आता व्हर्टिकल 7/12 संदर्भात माहिती आपण समजून घेऊया. हे बघा, राज्यातील फ्लॅटधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. फ्लॅटधारकांना त्यांच्या घराची थेट मालकी मिळवून देण्यासाठी महसूल विभागानं महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. व्हर्टिकल 7/12 या योजनेद्वारे सरकार आता बघा, व्हर्टिकल योजनेद्वारे आता सरकार आता जमिनीच्या मालकीचा 7/12 उतारा थेट इमारतीच्या मजल्यासाठी देण्याचा विचार करते. अशा योजनेचा फायदा संयुक्त कुटुंबाच्या इमारतीमधील रहिवाशांना होणार आहे. कारण एकाच घरातील मुलं लग्नानंतर 2 ते 3 मजली घरे बांधतात, तेव्हा पुढच्या पिढ्यांमध्ये मालमत्तेचा मालकीवरून किंवा वाटणीवरून कायदेशीर वाद होत असतो. मात्र व्हर्टिकल 7/12मुळे थेट इमारतीच्या मजल्याचा 7/12 मिळवता येणार आहे. त्यामुळे व्हर्टिकल 7/12 काय आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊया. हे बघा, इमारतीत राहणाऱ्यांना 7/12 उतारा मिळत नाही. व्हर्टिकल 7/12मुळे मालकाचा फ्लॅटचा स्वतंत्र 7/12 मिळणार आहे. हे बघा, घराची खरेदी विक्री, बँक कर्ज व्यवहार, वारसा हक्क सोपं आणि पारदर्शक होणार. फ्लॅटधारकांना जागेचा थेट मालकी हक्क सिद्ध करणं सोपं होणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्हर्टिकल 7/12 योजनेचा प्रस्ताव तयार केला आहे. अंतिम मसुद्यावर सध्या विचारविनिमय सुरू आहे. तर व्हर्टिकल 7/12 हा महाराष्ट्रातील मालमत्ता हक्क व्यवस्थेतील ऐतिहासिक ठरणार आहे. हे बघा, ऐतिहासिक बदल ठरणार आहे. ही योजना कधी सुरू होणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही. ज्या निवासी अपार्टमेंट्सचा आधीच विक्री करारासाठी हे बघा करारासारखी मालकी दस्तऐवज उपलब्ध आहेत त्यांच्यासाठी ही योजना लागू होईल की नाही याबाबत सध्या तरी स्पष्टता नाही. मात्र येत्या पावसाळी अधिवेशनात या संदर्भातील विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे, हे निश्चित. बघा, महत्त्वाची माहिती होती ही देखील. तर बघा, आता जो काही सोसायटीतील फ्लॅटचाही आता तुम्हाला 7/12 मिळणार आहे. फ्लॅट मालकांसाठी खुशखबर होते. फ्लॅटसाठी आता व्हर्टिकल 7/12 येणार आहे. त्याबद्दल आता पुढे चालून आता लवकरच या संदर्भात निर्णय होणार आहे. आलं लक्षात? चला, ही बातमी पण तुम्हाला समजली. आता महत्त्वाची माहिती जाणून घ्या.
तर आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व माहिती जाणून घेतली। आज आपण या व्हिडिओमध्ये ताज्या बातम्या बघितल्या। सोसायटीतील फ्लॅटचं हे आता सातबारा, फ्लॅट मालकांसाठी खुशखबर, फ्लॅटसाठी आता व्हर्टिकल सातबारा येणार, त्याबद्दल आपण माहिती समजून घेतली। त्यानंतर आपण बघा चीनचा पाकिस्तानला मोठा धक्का, घेतला मोठा निर्णय, मित्र राष्ट्राचा टप्प्यात आणून कार्यक्रम, या संदर्भात पण आपण बातमी समजून घेतली। त्यानंतर आपण बातमी बघितली सिंधू पाणी करार संदर्भात पाकिस्तानला पुन्हा मोठा दणका, ट्रिब्युनलचा जो काही महत्त्वपूर्ण निर्णय आहे तो भारताने नकारला, त्याबद्दल पण माहिती आपण समजून घेतली। आणि आपण बघितले लाडक्या बहिणींना मिळणार 2500 रुपये, मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा। दिल्लीतील मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केलेली आहे। आता दिल्लीत 2500 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार, महिलांना मिळणार, त्याबद्दल पण आपण माहिती बघितली। आणि आपण महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती बघितली आणि पैसे कोणत्या क्षणी लाडक्या बहिणींच्या खात्यात येतील त्याबद्दल आपण माहिती बघितली। चला, एवढी माहिती आपण बघितली आजच्या या व्हिडिओमध्ये। सर्व ताज्या बातम्या नीट पण एकदम सिंपल सोप्या भाषेत मी तुम्हाला समजून सांगितल्या। चला, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच। सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा, पटापट या व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर जरी तुम्ही नवीन असाल तर आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करा, शेजारील घंटेचं बेल आयकन प्रेस करा आणि ऑल नॉर्थ सिलेक्ट करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। ठीक आहे, भेटू एखादी नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत। तोपर्यंत धन्यवाद। आपण भेटू लवकरच पुढील व्हिडिओमध्ये।